चेंडू आणि फळीतला हा संघर्ष 5 षटकांचा मर्यादित सामना. गुन्हे शाखा पनवेल आणि पनवेल पोलीस ठाणे यांच्यामध्ये सुरू असलेला हा सामना. उजव्या हाताने गोलंदाजी करतोय एक चेंडू उंच टोलावण्याचा प्रयत्न, परंतु असफल. धावसंख्या 0. दुसरा चेंडू उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. सामना करतोय PSI शिंदे. दोन चेंडू एकही धाव नाही. धाव फलक अद्यापही वाईट बॉल आहे का? ओके. एक धावेची भर, अतिरिक्त एक धावेची भर. धाव संख्या पोचली 1. एक चेंडू एक धाव. पुन्हा एकदा अतिरिक्त धावाची एक भर. धाव संख्या पोचली 2 वर. एक चेंडू 2 धावा. एकही गडी बाद नाही. सामना करताय शिंदे. उजव्या हाताने गोलंदाजी करतो सावंत. पुन्हा दुसरा चेंडू घेऊन ऑफच्या दिशेनं टोलावण्याचा प्रयत्न. एक धाव. धाव संख्या पोचली 4. 3 चेंडू 4 धावा. या षटकातले 3 चेंडू शिल्लक. आता सामना करेल रसाळ. उजव्या हाताने गोलंदाजी करतोय सावंत. चौथा चेंडू ऑन साइडने दोषाने टोलावण्याचा प्रयत्न. एक धावेची भर. धाव संख्या पोचली 5. एकही गडी बाद नाही. या षटकातले 2 चेंडू शिल्लक. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. पाचवा चेंडू ऑनच्या दिशेने टोलावला. 4 धावा. चौकार. धावसंख्या पोचली 9. या षटकातला शेवटचा चेंडू. एकही गडी बाद नाही. 5 षटकांचा हा मर्यादित षटकांचा हा चेंडू आणि फळीतला संघर्ष. पनवेल गुन्हे शाखा विरुद्ध पनवेल पोलीस ठाणे. शेवटचा चेंडू उंच टोलावण्याचा प्रयत्न. बघूया झेलशीत होतोय का? नाही नाही नाही. 2 धावा. धावसंख्या 11. एकही गडी बाद नाही. पहिलं षटक संपलं.
या 4 धावांबरोबर धावफलक पोचला 6 होता सॉरी षटकार सामन्यातला पहिला षटकार धावसंख्या पोचली पुन्हा एका मागोमाग एक 2 षटकार धावसंख्या पोचली 23 संघाचं दुसरं आपलं पहिलं षटक घेऊन दत्ता उजव्या हाताने गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा चौकार 4 धावा धावसंख्या 27 रसाळची धुवेदार फलंदाजी बोलव ना जरा झाला का बोलव तुम्ही तो करतो का कॉमेंट्री करतो का तो किती रन झाले बाबू 31 झाले आता रस्ता रनच मारला का दिवस तिकडे माझं लक्षच नाही 31 पाणी घे बाबू तिथून खाली 31 रन झाले हे भाऊ पाणी दे तिथून खालू 31 धावसंख्या पुस्तक 31 तिसरं षटक ना तिसरं षटक प्रगती पथावर स्वर्गीय समाजसेवक रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक सरपंच ट्रॉफी चषकामध्ये आपल्या सर्व मान्यवरांचं प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. तिसरं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षण थोडंसं बदल करतात. गोलंदाज दर्शन आपल्या गोलंदाजी मार्कवर पंतांच्या डाव्या हाताकडून मारा करतोय. उलटा चेंडू जोरदार मारण्याचा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाही आणि डॉट बॉलची समाप्ती चेंडूवरती निर्धाव. धावसंख्या स्थिर 31. तिसरं षटक प्रगती पथावर असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आपल्या गोलंदाजी मार्कवर. आता जर गुड लाईन चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन बॅटच्या टप्प्यानं चेंडू येत नाही
आणि पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या त्याच आकड्यामध्ये. तिसरे षटक प्रगतीपथावर. तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे रक्षक आणि महाराष्ट्र पोलीस दलातील सेवक आपल्याला इथं ग्राउंडवर एक वेगळा आनंद साजरा करताना दिसतात. आता पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. आता मात्र एक उत्तुंग झेल टिपलेला आहे मिडॉनच्या दिशेनं आणि एक पुन्हा एकदा धक्का बसतोय संघाला. तिसरं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा. छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्मृतीसह विनम्र अभिवादन. या धुनच्या द्वारे छत्रपती शिवरायांना पुन्हा एकदा त्यांच्या चरण स्पर्श करून विनम्र अभिवादन तमाम प्रेक्षकांच्या वतीनं. पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय. देसाई आलेत नवीन फलंदाज. पंचाकडनं गाठ घेतात. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर पंचाच्या डाव्या मारा करतोय. आता चेंडू अक्रॉस द लाईन. पुन्हा एकदा चेंडू मिड विकेट आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून मारला. हा उत्तुंग षटकार चौकार क्षमासावी. या चौकारच्या मतीनं पुन्हा धावसंख्या 4 वाढ. धावसंख्या पोचते 35. चांगली अशी धावसंख्येला आकार येतोय. एक मनोरंजनपर हा सामना पाहायला मिळतोय. क्राईम ब्रँच पोलीस दलातील कर्मचारी आणि पनवेल शहरचे सर्व कर्मचारी यांच्या 2 संघामध्ये एक प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतोय. शो मॅचच्या स्वरूपात एक आगळा वेगळा सामना, आगळा वेगळा आनंद आपल्या सर्व प्रेक्षकांना मिळतोय. तीन षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 2 गडी बाद 35. जवळजवळ 12च्या सरासरीने संघ वाटचाल करतोय. सामना 5 षटकाचा राहील याची दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. अतिशय सुसज्ज असं नियोजन, चांगलं मैदान पाहायला मिळतोय. पुष्पकनोट दापोलीच्या या विभागात, या क्षेत्रामध्ये एक सिडकोच्या माध्यमातून अतिशय सुसज्ज असं खेळाचं मैदान इथे उपलब्ध झालेलं आहे. पुन्हा एकदा आता दापोली एंडकडनं गोलंदाजी करतोय गोलंदाज अभंग सर. गोलंदाजी मार्कवर. दापोली एंडकडनं गोलंदाजी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फलंदाज देसाई आपल्या गोलंदाजीचा सामना करतील. आखूड टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन. बॅटच्या टप्प्यात काही चेंडू येत नाही. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय आणि एक पहिल्या चेंडूवर डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर. चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 1 गडी बाद 35. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज अभ्यंग सर. दापोली एंडकडनं गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा आखूड टप्प्यात आता मध्ये चेंडू अक्रॉस द लाईन. मिड विकेट आणि च्या डोक्याच्या वरनं हा हल्ला उत्तुंग षटकार. या षटकाच्या मतीनं पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत 6 वाढ होतोय. धावसंख्या पोचते 1 गडी बाद 41. सुंदर अशी धावसंख्या, सुंदर अशी मजल पाहायला मिळतोय. चौथं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा आता चेंडू पुन्हा एकदा फ्रंटपुढं जाऊन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू तेवढासा काय बॅटच्या टप्प्यात येत नाही. परंतु एक अवांत स्वरूपात लेग बायच्या स्वरूपात एक धाव घेण्यात नक्कीच यशस्वी होतात फलंदाज. आणि संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा 1 वाढ होते. धावसंख्या पोचते 42. 1 गडी बाद 42. चौथं षटक प्रगतीपथावर असताना
अतिशय दमदार सुरुवात आणि चांगली अशी धावसंख्या उभारण्यात नक्कीच यश मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज दापोली यांकडनं गोलंदाजी करतोय. 5-6 स्टार्ट. आता चेंडू फुलटा चेंडू पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं भिरकावून दिलेला आहे. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होते दरम्यान, पण एक धाव सहजगत्या पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या पोहोचते 43. चौथं षटक प्रगतीपथावर. क्राईम ब्रँच पोलीस दलातील कर्मचारी आता चेंडू उंचावून चेंडू हवेमध्ये भिरकावून दिला. बघूया झेल होते की नाही, आणि झेलच्या खाली क्षेत्ररक्षक झेल बाद. दुसरा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज रुपेश पाटील नवीन फलंदाज क्रीजवर पंचांकडनं गाड घेतात. सामना करतील गोलंदाज अभ्यंग सर यांच्या गोलंदाजाचा सामना करतील. नवीन फलंदाज रुपेश पाटील सज्ज. आता चेंडू पुन्हा एकदा हलक्याचा पूल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटची काढा घेतोय आणि शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने एक धाव सहज पूर्ण करतात. सॉरी लेग बिफोर सॉरी LBWच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि तिसरा धक्का बसतोय तो क्राईम ब्रँच पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना संघाला. चौथं षटक प्रगतीपथावर. हा सामना 5 षटकात राहील. अजून एक शेवटचं षटक शिल्लक असेल. बघूया कितपर्यंत मजल मारतात ते क्राईम ब्रँच संघ. नवीन फलंदाज क्रीजवर प्रशांत काटकर यांच्या रूपाने नवीन फलंदाज क्रीजवर येतोय. पंचांकडनं गाड घेतात. धावसंख्या 43च्या घरात. चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या पोहोचते ती 43. 3 गडी बाद 43. क्राईम ब्रँच संघ 3 गडी बाद 43. चौथं षटक प्रगतीपथावर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावसंख्या. आता चेंडू आता रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि गुडलाईन चेंडूची समाप्ती होते. डॉट बॉलची समाप्ती. 5वं म्हणजे शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद 43. 4 गडी बाद 43. शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावर. 5वं षटक प्रगतीपथावर. आता चेंडू पुन्हा एकदा अकूट टप्प्यात चेंडू पुढे जाऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू का बॅटच्या टप्प्यात आणि एक अवांतर वाईट स्वरूपात एक अवांतर धाव मिळतो संघाच्या स्वरूपात. बोनसने एक धाव मिळतोय. बोनस स्वरूपात अवांतर वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळतोय संघाला आणि धावसंख्या पोहोचते ती 1+1. धावसंख्या पोहोचते ती 45. शेवटचं षटक प्रगतीपथावर. आता चेंडू हलक्याचं पुल केला. शॉर्ट लेगच्या दिशेनं एक धाव सहज मिळेल आणि एकाच्या धावाने धावसंख्या पुन्हा एकदा 1चं योगदान. धावसंख्या पोहोचते ती 3 गडी बाद 43. शेवटचं षटक प्रगतीपथावर. 3 गडी बाद 46. 46. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा आता चेंडू फुलटॉस चेंडू फाईन लेगच्या दिशेनं भिरकावून दिलेला आहे चेंडू आणि नक्कीच सीमा पार होते. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 4चं योगदान. धावसंख्या पोहोचते 50. अभिनंदन. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत आहेत. 50 धावा पूर्ण केल्यात. या क्राईम ब्रँच संघानं 50 क्रॉस केलेला आहे. शतक पूर्ण केलेलं आहे. अजून काही चेंडू शिल्लक. आता चेंडू पुन्हा एकदा फ्रंट पुढं जाऊन चेंडू भिरकावून दिला आहे. तो लॉंग ऑनच्या दिशेनं 2 धावा सहज मिळतील संघाला आणि पुन्हा एकदा धावसंख्येत 2ने वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 52. शेवटचं षटक म्हणजे 5वं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या पोहोचते ती 4 गडी बाद 52.
रामनगर यांकडनं गोलंदाजी करतोय गोलंदाज. पंचांना पार केला. आत्ताचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फाईन लेगच्या दिशेनं भिरकावून दिलेला आहे. हा सुद्धा खणखणीत चौकार. नो बॉलवर एक बोनस धावले. नो बॉल फ्रीट सॉरी नो बॉल एक फ्रीट आले. एक बोनस स्वरूपात फ्रीट मिळतोय संघाला. पुन्हा एकदा संघात धावसंख्येत योगदान मिळतोय. धावसंख्या परिस्थिती 57. 4 गडी बाद 57. शेवटचं षटक प्रगतीपथावर. रामनगर यांकडनं गोलंदाजी करतोय. आता चेंडू पुन्हा एकदा पुढे जाऊन चेंडू भिरकावून दिलेला हवेमध्ये. बघूया क्षेत्ररक्षक खाली आणि आता मात्र झेल बाद. फ्रीट होता. फ्रीटचा पुरेपूर फायदा घेतलाय तो फलंदाजानं. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. अतिशय दमदार सुरुवात आणि चांगली अशी धावसंख्या उभारण्यात नक्कीच यश मिळतोय ते क्राईम बेअर संघाला. शेवटचे काही चेंडू शिल्लक. अंतिम षटक प्रगतीपथावर. रामनगर यांकडनं गोलंदाजी करतोय गोलंदाज. पंचांना पार केलेला आहे. आता चेंडू पुन्हा एकदा गुड लाईन चेंडू हलकेच कट केलाय. तो फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण होते परंतु एक धाव काय रोखू शकले नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण एका धावेनं 2 धावा सहज पूर्ण. बोनस. अतिशय चाणाक्ष नीती आणि चपलाई चित्त्याच्या वाघाने केलेली चपलाई आणि 1+1 2 धावा. संघात धावसंख्येत योगदान. धावसंख्या 61 आणि विजयासाठी 62 धावांचं लक्ष्य. अतिशय दमदार सुरुवात. अभिनंदन असेल. एक चांगला आपण प्रेक्षणीय खेळ केला तर क्राईम बेअर संघ आणि आपल्या विरोधात आपल्या एक मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आपल्या नक्कीच टक्कर देतील ते पनवेल शहरचे आपले सर्व कर्मचारी पोलीस दलातील. एक प्रेक्षणीय आणि शो मॅच स्वरूपात एक चांगला आगळा वेगळा सामना नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळाला या पुष्पगडच्या मैदानावर.
साई आणि नंदकुमार दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आपण क गटातील शेवटचा सामना अनुभवणार आहोत. आज आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघानं 2 सामने जिंकले. मागची मॅच सानिका ट्रान्सपोर्ट न्यू यंगस्टर वाहाळ संघानं जिंकली आणि शेवटची मॅच यानंतर धाकटा खांदा आणि भंगारपाडा या 2 टीमच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्राईम ब्रँच टीमने 61 धावा जमा केल्या. टार्गेट 62चं आहे आणि आमच्या समवेत या क्राईम ब्रँच डिपार्टमेंटचे पोलीस निरीक्षक साहेब सुद्धा जोडले गेले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पहिल्या सत्रामध्ये त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. साई स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. साई यांच्या बॅटमधून एक धाव आली आहे. पहिले बॉलर आहेत ते देसाई साहेब. पहिली बॉलिंग घेऊन आलेत. साईनं पहिल्या बॉलवरती 1 रन घेतली. शेवटचा कॉल आहे भंगारपाडा आणि धाकटा खांदा टीमच्या कॅप्टनला. 1 ओव्हर संपण्याच्या आतमध्ये आपल्याला ओव्हर ब्रेकमध्ये टॉस कंप्लीट करायचा आहे आणि जो कॅप्टन दुसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीला उपस्थित नसेल त्याच्या अपोजिट टीमला टॉस विन दिला जाईल. आणि या वेळेला नंदकुमार यांच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. कमॉन डीजे. सर केला आणि त्यावरती आधारलेलं हे गीत आमच्या डीजे ऑपरेटरनं आपल्याला ऐकवलं. आणि इथे पोलीस स्टेशन पनवेल शहर पोलीस स्टेशनची टीम हा 62 धावांचा गड सर करायला निघालेत आणि नंदकुमार यांच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. आणखीन एक चांगला फटका गॅपमध्ये. बरीच मोठी गॅप आहे आणि नंदकुमार यांच्या बॅटमधून येतोय दुसरा चौकार. डीजे थांबा. दरम्यान मी आदरणीय नंदकुमारजी दमडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी टॉस करण्यासाठी यावं. नंदकुमारजी माफ करा, विलासजी दमडे साहेबांना विनंती करतो. आदरणीय विलासजी दमडे साहेब, आपण टॉस करण्यासाठी यावं. उपसरपंच दापोली ग्रामपंचायत यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जातोय. स्लोअर बॉल. पोलीस डिपार्टमेंट म्हटलं की किती तीक्ष्ण असतात, किती सावध असतात, कारण हा स्लोअर बॉल होता. शेवटच्या मोमेंटपर्यंत नंदकुमार यांनी तो वेट केला आणि लास्ट मोमेंटला त्यांना गॅप शोधली. भंगारपाडा टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन आपला कळवायचं आहे लगेच. एक पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे आणि नंदकुमार साहेबांची चांगली बॅटिंग. पोलीस नाईक आहेत आमचे नंदकुमार साहेब आणि चांगली बॅटिंग करतायत. इम्प्रेस केलंय त्यांनी. पहिल्या ओव्हरमध्ये देसाई साहेबांच्या विरोधामध्ये थोडीशी आक्रमक बॅटिंग त्यांची पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेचे मध्ये एक चांगली संकल्पना दापोली टीमच्या वतीनं ठेवण्यात आली आहे आणि पोलीस मित्रांच्या सन्मानार्थ क्रॅकिंग असा स्क्वेअर कटचा फटका डीप पॉइंट मध्ये जातोय आणि हा येतोय तिसरा चौकार. पारितोषिक आलेलं आहे ते नंदकुमार या बॅटरसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये एकूण धावा झाल्यात ते 19. 62चं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 19 रन्स आलेत, म्हणजे आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये 43 धावांची गरज आहे. 24 बॉलमध्ये 43 धावांची गरज आहे.
या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड साई यांच्या बाडमधून येतोय षटकार. कमॉन डीजे. क्राईम ब्रँचचे टीम कडून आलेले आहेत आणि त्यांच्या पहिल्याच बॉलवरती षटकार. हा बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल आलेला आहे. प्रशांत कांबळी मेन पंच म्हणून आपण पाहतोय, स्क्वेअर लेग पंच म्हणून. एक सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या मॅचसाठी. प्रदर्शनीय सामना सुरू आहे. पायावरती टाकलेला हा यॉर्कर बॉल, लेग बाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राची एक रन मिळाल्या. एकूण धावसंख्या झाली आहे 26 रन. चांगली पार्टनरशिप आहे. साई आणि नंदकुमार. सुनील पाटील एक दिग्गज खेळाडू, सिनियर खेळाडू, गेली कित्येक वर्ष दापोली क्रिकेटकडून खेळलेत आणि ते अंपायर म्हणून मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागच्या बाजूला चेंडू फ्लाय होतोय. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक देखील आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं हे सगळे पोलीस मित्र जे आहेत ते रेग्युलर वर्कआउट करणारे, नियमित वर्कआउट करणारे, व्यायाम करणारे खेळाडू आहेत. त्याच्यामुळे चांगला फिटनेस त्यांचा पाहायला मिळतो आहे. नेहमी आपल्या रक्षणासाठी ते तत्पर असतात. या वेळेला चांगला फटका काऊ कॉर्नर रिजन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. नंदकुमार यांच्या बॅटमधून येतोय देखणा चौकार. हा चौकार. नंदकुमार आणि साई चांगले बॅटिंग करतायत. 31 धावा आल्यात. चांगला बॉल यॉर्कर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रशांत सर सांगतायत, प्रशांत कांबळी सर, की 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आदित्य जितेकर एक यंग हँडसम पर्सनॅलिटी या दापोलीमधील आज स्कोरर म्हणून आमच्या समोर जोडले गेलेत. चांगलं स्कोरिंग त्यांचं देखील पाहायला मिळतंय. 2 ओव्हरमध्ये 31 रन झालेत आणि येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 31 धावांची गरज आहे. आदित्य जितेकर दिगोड्यामध्ये असलेल्या आई मेडिकलचे ओनर आहेत, फार्मासिस्ट आहेत आणि ते ॲज अ स्कोरर म्हणून या प्रदर्शनीय मॅचमध्ये आमच्यासमोर जोडले गेले. त्यांचं स्वागत. संकल्प ग्रुप ज्यांची फार मोठी स्पॉन्सरशिप आपल्याला या स्पर्धेसाठी लाभली आहे. फार मोठं हातभार त्यांचं या स्पर्धेमध्ये राहिलंय. 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. नंदकुमार पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये नाईक या पदावरती ते कार्यरत आहेत. आपली चांगली कामगिरी ते बजावतात आणि मैदानाच्या आतमध्ये देखील त्यांची तितकीच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हे सगळे पोलीस मित्र आहेत. आपल्या संरक्षणासाठी, आपण चांगल्या पद्धतीने आपले सण साजरे करता यावे यासाठी त्यांच्या आनंदावरती नेहमी विरजण आणत असतात. गणेशोत्सव असेल, दहीहंडी उत्सव असेल, दिवाळी असेल, नवरात्र असेल, अशा वेळेला ते आपल्या घरी नसतात, आपल्या सेवेसाठी तत्पर असतात आणि हे सगळे पोलीस मित्र आज मात्र एकत्र आणण्याचं काम केलंय या आयोजनामध्ये. सरपंच समाधानजी घोपरकर आणि संपूर्ण त्यांच्या आयोजन कमिटीच्या वतीनं या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम केलंय आणि सगळ्यांना या खेळाचा आनंद घेता यावा, या पोलीस दलातील सगळ्या अधिकाऱ्यांचा आम्हाला सन्मान करण्याची संधी मिळावी यासाठी ही प्रदर्शनीय मॅच या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. चांगला फटका हवेत, उंची जास्त, लांबी कमी, परंतु क्षेत्ररक्षकाच्या समोर चेंडू लँड झाला. त्या ठिकाणी 2 धावा मिळतात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे आणि बऱ्याच जणांनी घेण्यासारखं आहे, कारण हे बॅटर मैदानामध्ये खेळतायत, 2-2 धावा धावतायत, पाण्याचीही मागणी करत नाहीत. कारण पोलीस भरतीमध्ये ज्या वेळेला एखाद्याला क्वालिफाय व्हायचं असतं त्यावेळेला खूप मेहनत करावी लागते आणि ज्या वेळेला तुम्ही एका मोठ्या पदावरती पोहोचता ती मेहनत निरंतर ठेवावी लागते. बॉटम हँडचा सुरेख वापर, काय दर्जेदार फलंदाजी करतोय, एखाद्या व्यावसायिक खेळाडूला सुद्धा लाजवतील अशी बॅटिंग नंदकुमार आणि साई यांची पाहायला मिळते. परंतु जर या मॅचमध्ये क्राईम ब्रँच टीमला जर कमबॅक करायचं असेल ना तर विकेट घ्यावी लागेल. विकेटच्या शोधामध्ये क्राईम ब्रँच टीम, पनवेल शहर पोलीस स्टेशनची टीम चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करते. आत्तापर्यंत 35 धावा झालेत.
हा फटका सरळ जातोय लॉंगॉन आणि मिड विकेटच्या डोक्यावरून. जबरदस्त A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कमॉन डीजे. पण धावसंख्या झाली आहे 41. 21 धावांची गरज आहे. ही प्रदर्शनीय मॅच आहे. खेळाचा आनंद लुटण्यासाठी हा सामना ठेवण्यात आलेला आहे. इथे कोणी जिंकणार नाही, कोणी हारणार नाही. एक चांगलं क्रिकेट, मैत्रीपूर्ण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. आणि या पोलीस बांधवांना खरं तर या खेळाचा आनंद घेता यावा. कारण हे बरेचसे जे आपली अधिकारी मंडळी आहेत की ड्युटीवरती आल्यानंतर सकाळी पंच केल्यानंतर आपण घरी कधी जाऊ याचा पत्ता नसतो. कुठे जावं लागेल हे कधी सांगता येत नाही. 24 तास, 48 तास, आणि ज्या वेळेला एखादी दुर्घटना घडते त्या वेळेला 2-2, 3-3 दिवस त्या ठिकाणी जाऊन त्यांना मेहनत करावी लागते. असे हे सगळे आपले पोलीस बांधव. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या 42 आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. आदित्य जितेकर फार इम्प्रेस केलंय. हँडरायटिंग फार चांगली आहे त्यांची. आज स्कोरर म्हणून आलेत आमच्या समवेत. आई मेडिकलचे जे ओनर आहेत. आणि मला वाटतंय दोन ओव्हरमध्ये 20 धावांची गरज आहे. प्रशांत कांबळे आमचे अगदी जवळचे मित्र आहेत. गेली 10-12 वर्ष प्रशांत कांबळे असतील, कल्पेश घोपरकर असतील, हे आमचे जवळचे मित्र आहेत. आणि फार मेहनत, पिके असेल, त्याचबरोबरीनं सुमित असेल, यांची मेहनत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. प्रताप देसाई आलेत. 12 बॉलमध्ये 20 धावा त्यांना वाचवायच्या आहेत. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये. साई आणि नंदकुमार दोन्ही बॅट्समन चांगला खेळ करतायत. चेंडू हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता. कॅच ऑफ द मॅच. काय झेल टिपलाय, दर्जेदार झेल त्या ठिकाणी टिपलाय. आणि पहिला फलंदाज बाद होतोय पनवेल शहर पोलीस स्टेशन संघाचा. कमॉन डीजे. टीमचा एकूण स्कोर आहे 44. 8 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे.
आपण म्हणतो ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज, आणि ती अनिश्चितता पाहायला मिळते. असं वाटत होतं एकेकाळी एकतर्फी मॅच, परंतु यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि आणखीन एक बॅट्समन परतीच्या प्रवासाला. तशी या मॅच मध्ये देखील देसाई साहेबांची दहशत पाहायला मिळाली. चांगला फटका मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फील्ड करतायत, एकच धाव मिळते. आता येणारे 6 चेंडू बाकी असतील आणि 17 धावांची गरज. संकल्प ग्रुप यांचा लोगो आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय, ज्यांचं फार मोठं योगदान राहिलंय. बांधकाम व्यवसाय क्षेत्रात नावाजलेलं एक विश्वसनीय नाव म्हणजे संकल्प ग्रुप. अतिशय दर्जेदार बांधकाम, वेळेच्या पूर्वी प्रकल्प पूर्ण करणे ही त्यांची वैशिष्ट्य, ही त्यांची खासियत. 2 मोठे प्रोजेक्ट या संकल्प ग्रुपचे पाहायला मिळतात. सेक्टर 3 मध्ये प्लॉट नंबर 68 मध्ये ओसी साठी अप्लाय केलंय. अतिशय दर्जेदार क्वालिटीचं काम आणि रेडी टू मूव्ह पोझिशन मध्ये हा प्रोजेक्ट पाहायला मिळतोय. आणि दुसरा प्रोजेक्ट अथर्व संकल्प, जो ग्रुप प्लॉट नंबर 127 सेक्टर 8 मध्ये आपल्याला फ्रंट स्कूल, फ्रंट गार्डन स्कूल या अम्युनिटीजच्या सोबत 70% काम देखील पूर्ण झालेलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू आलाय निर्धाव. 12 चेंडू 20 धावांची गरज होती. 6 चेंडू 17 धावांची गरज होती. आता 5 चेंडू 17 धावांची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. देसाई साहेबांची दर्जेदार बॉलिंग आपण पाहिली आणि त्यानं सामना टर्न केला. 4 चेंडू 17 धावांची गरज. आणि आता मात्र क्राईम ब्रँच टीमचं पुनरागमन या मॅच मध्ये. एकेकाळी असं वाटत होतं पनवेल पोलीस स्टेशन संघ सहज सामना जिंकेल, पण ते भाकीत मात्र फुल ठरवलं. एक चांगल्या ओव्हरनं मॅच मध्ये पूर्णपणे आणलं ते क्राईम ब्रँच संघाला. 4 चेंडू 17 धावांची गरज. बॅकफूट वरून कट केलाय स्मार्टली, क्षेत्ररक्षक आहे. रनिंग बघा किती चांगली आहे. खरं तर पोलीस प्रशिक्षण ज्या वेळेला सुरू होतं त्यावेळेला रनिंग आणि क्वालिफाय होण्यासाठी 5 किलोमीटरचं डिस्टन्स तुम्हाला 21 मिनिटांमध्ये कव्हर करावं लागतं. हा बेसिक रूल आहे. त्यामुळे यांचा फिटनेस बघा, त्यांची रनिंग बघा. एक व्यावसायिक खेळाडू जसे असतात ना, तसा खेळ आज या मैदानामध्ये आमच्या सगळ्या पोलीस बांधवांचा पाहायला मिळालाय. सगळ्यांना एंटरटेन केलंय. दर्जेदार पहिल्या 3 ओव्हरमध्ये फलंदाजीतलं आक्रमण आपण पाहिलं, परंतु या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धारदार गोलंदाजी, तिखट गोलंदाजी पाहायला मिळतीये ती क्राईम ब्रँच टीमची. 2 चेंडू आणि आता 16 धावांची गरज आहे. सामना जवळजवळ क्राईम ब्रँच संघाच्या बाजूने झुकलाय. एखादा चमत्कार वाचवू शकतो आणि या वेळेला शेवटच्या क्षणाला ठोकलाय षटकार. 1 चेंडू आणि आता 10 धावांची गरज आहे. हा षटकार जर अगोदरच्या बॉलवरती आला असता तर या मॅच मध्ये अजून रंगत पाहायला मिळाली असती. परंतु काय संघर्ष पाहिलाय.
प्रदर्शनीय सामना कसा व्हावा हे चोखपणे दाखवत असताना दोन्ही टीम आणि 9 धावांनी ही मॅच जिंकली आहे क्राईम ब्रँच संघानं. क्राईम ब्रँच संघाचं मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये पनवेल शहर पोलीस स्टेशन, क्राईम ब्रँच टीम या दोन्ही टीमनं चांगला खेळ केला, वेळेवरती उपस्थिती दाखवली, सगळ्यांना एंटरटेन केलं. त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार. थँक्यू डीजे. लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. नेक्स्ट मॅच बंगारपाडा संघानं टॉस जिंकलाय. लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि खेळाडू कक्षामध्ये जो कक्ष आपल्याला दिला आहे त्या